रामराम मंडळी. तर आज आपण मॉर्निंग स्टार ही एक कॅन्डलस्टिक बघणार आहोत. मॉर्निंग स्टार, मॉर्निंग म्हणजे सकाळ, नावात जसं आहे तसं. म्हणजे ही कुठे बनत असेल? ही बनते सपोर्टच्या इथे. म्हणजे मार्केट खाली जात असतं, सपोर्ट घेतं आणि वरती जातं. मार्केट खाली जाणे म्हणजे संध्याकाळच्या हिशोबाने घेऊयात. ठीक आहे, सूर्य अस्ताला जातो, बरोबर, आणि सूर्य उगवतो. सूर्य उगवतो म्हणजे सकाळ होते आणि उगवून वरती जातो. तसंच मॉर्निंग स्टार, मॉर्निंग म्हणजे सकाळ होते. म्हणजेच हा पॅटर्न झाला की जसं मॉर्निंग होते म्हणजे सूर्य वरती जातो, तसा हा पॅटर्न झाला की मार्केट सुद्धा वरती जातं. ठीक आहे, तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ समजला असेल. मॉर्निंग स्टार म्हणजे आता ते कशी असते आपण ते बघूया. सगळ्यात आधी आपल्याला सपोर्ट हवा असतो. ठीक आहे, सपोर्ट म्हणजे काय? आधार. आधार म्हणजे काय? जिथून मार्केट खाली जात नाही ते. ठीक आहे, तर हा आपला एक सपोर्ट आपण ड्रॉ केला. ठीक आहे, त्यानंतर एक इथे कॅन्डल असते जी असते. आपण आधी 3 कॅन्डल काढूयात. 3 कॅन्डल काढल्यानंतर त्याला आपण वेगवेगळा कलर देऊयात. ठीक आहे, हा जो पॅटर्न आहे थोडासा समजायला अवघड आहे. ठीक आहे, जर समजून घ्या जास्तीत जास्त. आणि कोणाला काही क्वेरी असेल तर नक्की कॉल करून विचारू शकता, व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे, कॉलवर जर अवेलेबल नसेल तर. तर हा असा पॅटर्न होतो. आता इथे छोटी एक वीकसुद्धा असते. इथे एक वीक आपण काढायला गेली तर वीकसुद्धा असते बरं का. मी इथे तुम्हाला वीक काढून दाखवत नाही आहे, पण एक छोटीशी वीक असते. इथे एक वीक असते आणि इथे एक वीक असते. असं म्हणजे ह्याला आपण डोजीसुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, ह्या कॅन्डल आपण डोजी कॅन्डलसुद्धा म्हणू शकतो. ओके, अशी वीक आहे. ह्या बाजूला पण वीक असतात, असं नाही की पूर्ण बॉडी असते. आता तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर आपलं बघू शकता. 12 खडी ह्याच सदराच्या अंतर्गत आपण असं केलेलं आहे. ठीक आहे, तर वीकसुद्धा असते, सगळ्यांना वीक असते, असं नाही की वीक नसते, वीक असते. ओके, तर ह्याला सुद्धा वीक असते, छोटे छोटे वीक्स असतात. आता रेड कॅन्डल आहे तर त्याची वीकचा जो कलर आहे तो रेडच असतो, तो वेगळा असतो असा नसतो. ठीक आहे, तर ह्याला आपण मॉर्निंग स्टार बोलतो. मधली कॅन्डल कधी कधी ना, मधली कॅन्डल कधी कधी आपण एक लिहूया. ही जी कॅन्डल असते ही असते रेड कॅन्डल फिक्स. हां, आणि त्यानंतर मधली कॅन्डल असते रेड किंवा ग्रीन. ठीक आहे, रेड किंवा ग्रीन असते. रेड किंवा ग्रीन बरं का. आता कलर जो आहे तो ग्रीन आहे, पण रेड किंवा ग्रीन असते असं मला म्हणायचं आहे. आणि जी तिसरी कॅन्डल असते ती ग्रीनच असते फिक्स. ठीक आहे, हा हिरवा कलर असतो फिक्स वरती जाताना. मधला जो कलर असतो तो हिरवा किंवा लाल असतो आणि मार्केटवरून खाली आला असल्यामुळे हा लाल कलर फिक्स असतो. मधला कलर जी म्हणजे ग्रीन. ठीक आहे, रेड और ग्रीन मधला कलर कोणताही असू शकतो. ठीक आहे, तर अशा हिशोबाने जर दुसरी कॅन्डल ह्याच्यावरती जायला लागली, ठीक आहे, दुसरी कॅन्डल बनते तर ग्रीन बनते, तर त्याच्यावरती जायला लागली तर आपण तिथे एक मस्तपैकी कॉलची एंट्री घेऊ शकतो आणि मार्केट आणि आपला स्टॉप लॉस इथे. किंवा जर आपल्याला वाटलं की ह्याच्यावरती चालली तर आपण एक जस्ट एंट्री घेऊन कॉल साईडला लॉंग पोझिशन घेऊन स्टॉप लॉस आपण इथे लावू शकतो ह्याचा, किंवा ह्याचा अर्धा. जास्त स्टॉप लॉस असेल तर हे जास्तच डिस्टन्स असेल, अंतर जास्तच असेल तर आपण तेवढा स्टॉप लॉस लावू शकतो. एवढं खूप जास्त वाटत असेल अरे यार 100 पॉईंट कोण देणार, मग आपण एक मॉर्निंग स्टार तर झालेली आहे, मग आपण 50 पॉईंट स्टॉप लॉस लावूयात, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला तर आता आपण बघूयात सपोर्टच्या इथं मॉर्निंग स्टार कुठं बनते. हा आहे आपला 5 मिनिटाचा चार्ट आणि आपण इथे ड्रॉ करूया सपोर्ट. हा पूर्ण आहे आपला सपोर्ट, हा पूर्णपणे आपला सपोर्ट एरिया. तर इथे मॉर्निंग स्टार कुठे झाली आपण बघूया. मला म्हणायचं आहे की ही आयडियल कंडिशन आहे. ठीक आहे, ही आयडियल कंडिशन आहे. आयडियल मित्र असतात, आयडियल टीचर असतात, आयडियल स्टुडंट असतात, हे फक्त असतात, अशा सारखेच नसतात. म्हणजे जसं आयडियल बघा, हा ते किती आयडियल सर आहेत बरं का, तसं नसतं. आयडियल कुणीच नसतं.
आयडियल वातावरण पण नसतं. आयडियल म्हणजे काय, जसं आपल्याला विचार असतो तंतोतंत तसे जुळणारे त्याला आयडियल म्हणतो. ठीक आहे, हे माझे आयडॉल आहेत, हे माझे आयडियल आहेत, मी ह्यांच्यासारखं होणार, असं असा ह्याला आपण म्हणतो आयडियल. मग आता ही जी कॅन्डल आहे ही थिअरॉटिकल आहे. ठीक आहे, ही थिअरीमध्ये असं शिकवतात की बाबा मॉर्निंग स्टार असं आहे, पण बनताना असं बनत नाही. कधी कधी ही जी बॉडी आहे ही बॉडी मोठी असते, कधी कधी ही बॉडी मोठी असते. ठीक आहे, कधी कधी ही जी बॉडी आहे ही एवढी दाखवली होती मी, ही बॉडी थोडी छोटीशी असते. रेड रेड कॅन्डल थोडी छोटीशी असते आणि ही खूप मोठी असते. ओव्हरऑल ह्या दोघांना इथे ह्याचा अर्थ काय होतो मॉर्निंग स्टारचा, रेड कॅन्डल म्हणजे बिअर, बिअर म्हणजे जे मार्केटला खाली पडतात ते, बिअर म्हणजे बिअर नव्हे जे मार्केटला खाली पडतात ते. तर हे रेड कॅन्डल म्हणजे जे मार्केटला खाली पडतात ते, मग मार्केट इथं कन्सोलिडेशन करतं. कन्सोलिडेशन करणे म्हणजे काय, इथं जो बायरही जिंकत नाही आणि सेलरही जिंकत नाही. आणि त्यानंतर ह्याला आपण डोजी कॅन्डल ही म्हणतो. इथे खूप भांडण झालेलं असतं आणि तो जो सामना आहे तो अनिर्णित झालेला असतो. ठीक आहे, त्यानंतर जे जिंकतात सेलर्स किंवा बायर्स, मग आता इथे बायर जिंकण्याचे असतात, मग त्याच्यामुळे ही बनते. ओके, तर आता आपण बघूयात इथे सपोर्टच्या इथे बघा, ही एक छान कॅन्डल झाली रेड कॅन्डल, त्याच्यानंतर डोजी कॅन्डल आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल झाली. तुम्हाला दिसत असेल, मी याला थोडं कमी करतो अजून दिसेल हायलाइट. तर ही कॅन्डल झाली बघा, छोटीशी रेड आहे. त्याच्यानंतर मार्केटला थांबवलं, ग्रीन कॅन्डल बनली, 12:05 झालं ते, हळूहळू हळूहळू मार्केट वरती गेलं. फ्रायडेचीच गोष्ट आहे ना, बरोबर आहे. इथपर्यंत 856 पासून 52,045 पर्यंत. त्यानंतर इथे बघायला गेल्यास इथे पण बघा, ही जी कॅन्डल आहे सपोर्टच्या इथेच रेड कॅन्डल झाली, छोटीशी मार्केट थांबलं. त्याच्यानंतर त्याला ब्रेक केला, वरती जायला लागली, एंट्री घेतली 1 मिनिटाच्या चार्टवर आणि मार्केटने तुम्हाला छान असं दिलं कुठपर्यंत, 51,863 ते 52,080 पर्यंत. तर हे बघा, इथेच आपल्याला 2 सापडल्या. आता आपण बघूयात इथे कुठे आहे का सपोर्टच्या इथे. रेड कॅन्डल थोडी छोटीशी हवी, मधली कॅन्डल थोडीशी अजून छोटी हवी, डोजी कॅन्डल हवी, ग्रीन कॅन्डल थोडी मोठी हवी. तर इथे कुठंच दिसत नाहीये. चला अजून आपण दुसरीकडे बघूयात कुठं आहे का. आधी आपल्याला हवा सपोर्ट, आधी आपण सपोर्ट काढूया. तर इथे मार्केट सारखं सारखं थांबलं, तर इथे सपोर्ट आहे का बघूया. बघा इथे इथे ही झाली सपोर्टच्या इथेच, ह्यालाही आपण हो म्हणू शकतो. 131 आहे, स्टॉपलॉस अर्धा लावला 108 पर्यंत. मार्केट कुठं आहे, हे त्याच दिवसाचं आहे का, हो 27 तारखेला, आणि मार्केटने छान अशी रॅली दिली, खूप वरती रॅली दिली, बरोबर आहे का. तर याला आपण मॉर्निंग स्टार बनवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की सर सपोर्टच्या इथे बनली नाही, तर हा पूर्ण एरिया, हा पूर्ण झोनच सपोर्टचा होता. तर तिकडे आपल्याला बघायचं आहे की कुठे बनते. आता तुम्ही म्हणाल की ही आहे का, बघा ही जी आहे ही एवढी मोठी आहे, तर ही कॅन्डल आहे का, ही नाही. कारण की रेड कॅन्डल खूप मोठी आहे, ग्रीन बघा रेड कॅन्डल छोटी आहे, ही डोजी, आणि ग्रीन कॅन्डल मोठी झाली, म्हणजे रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलने खाऊन टाकलं जे इंगल्फ सारखंच, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा जो आहे आपला हा पॅटर्न होऊ शकतो, हा पॅटर्न होत नाही. चला पुढे बघूया. जर तुम्ही एंट्री घेतली असेल पिन पॉईंटवर, बघा ना सपोजच्या इथे पिन पॉईंट झालाय, तर तुम्ही एंट्री घेतली असेल, तुम्हाला इथे पॉईंट मिळाले असतील, स्टॉप लॉस लावला असेल इथे, आणि तुम्ही स्टब्बन बनवून म्हणजे नाही मला 100 पॉईंटच हवेत असं म्हणून जर थांबला असेल, तर तुम्हाला प्रॉफिट मिळालं असेल. नाही तर ज्याला 52,083 ते 52,180 100 पॉईंटमध्ये एक्झिट होता आला, तो एक्झिट झाला असता. ठीक आहे, बघूया इथे सपोर्टच्या इथे सपोर्ट बनवतंय मार्केट. इथे कुठे कॅन्डल बनते का, बघा आता ही कॅन्डल नाही होऊ शकत. ह्या 3 कॅन्डलला आपण जर हे केलं तर ही कॅन्डल नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत, कारण ही खूप वीक मोठी आहे, वीक छोटी असायला हवी मॉर्निंग स्टारसाठी. ओके, चला बघूयात अजून सपोर्टच्या इथे कुठल्या कॅन्डल आहेत. इथे सपोर्ट नाही आहे, इथे सपोर्ट, इथे हा असा सपोर्ट आहे, असा सपोर्ट आहे, आणि इथे कॅन्डल बनली, पण मार्केट खाली आलं, स्टॉपला हिट केला आणि मार्केट वरती गेला. आता त्याला आपण काही करू शकत नाही. अजून बघूयात मॉर्निंग स्टार कुठे आहेत. असं नाही की दररोजच मॉर्निंग स्टार बनणार. ठीक आहे, तर ते आपल्याला शोधायला हवं. सपोर्ट शोधायचा नाहीये, इथे नाहीये, इथेही नाहीये. इथे मॉर्निंग स्टार झाली, पण ही ग्रीन कॅन्डल ह्या ज्या बघा इथे, इथे मॉर्निंग स्टार सारखं दिसतंय. ठीक आहे, पण ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती रेड कॅन्डलला खाऊन टाकले का नाही, त्याच्यामुळे ही पण नाही. चला पुढे बघूयात.
हां, इथे जरा इथे बघा हा सपोर्ट आहे, हा एरिया सपोर्ट आहे. तर इथे रेड कॅन्डल आहे आणि ही ग्रीन कॅन्डल आहे. तर ग्रीन इथपर्यंत गेलं. स्टॉप लॉस जर तुम्ही अर्धा लावला, मार्केट आलं नाही, अजून मार्केट वरती गेलं, तर ही कॅन्डल होऊ शकते. अच्छा, ही कॅन्डल होऊ शकते का? बघा, ही पण कॅन्डल होऊ शकते. नाही, ही कॅन्डल होऊ शकत नाही. बघा, थोडीशी ग्रीन मोठी कॅन्डल असायला हवी होती. ठीक आहे. ही कॅन्डल जी आहे ग्रीन थोडीशी अजून मोठी असायला हवी होती, मग आपण विचार केला असता. पण प्रॉब्लेम काय आहे, हे मध्येच आहे, सपोर्टचे इथे नाहीच आहे, त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स इथे येत नाही. चला बघूया पुढे अजून कुठे अजून आहे का सपोर्ट हवा. त्यानंतर मार्केट कन्सोलिडेशन करायला हवं. रेड कॅन्डल इथे झाली पण खूप मोठी झाली. ठीक आहे, बघूया दुसरीकडे. मी ते ह्या आदल्या याचा सपोर्ट घेतोय. हे बघा, हा जो आहे हा सपोर्ट घेतोय आणि रेड कॅन्डल मोठी आहे. ग्रीन कॅन्डल हे थोडीशी रेड कॅन्डल वरती आहे आणि ग्रीन कॅन्डल खालती आहे, म्हणजे ह्या दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत. तर आपल्याला जर रेड कॅन्डलचा ब्रेकआउट दिला, ग्रीन कॅन्डलचा ब्रेकआउट दिला, तर आपल्याला एंट्री घेता येईल. ठीक आहे, तर मग इथे एक पॅटर्न होतो. अजून कुठे आहे का बघूया. मॉर्निंग स्टार सपोर्टच्या इथे होतो. मॉर्निंग स्टार सपोर्ट बघूयात. इथे कुठे नाही आहे, इथे नाही आहे, ही चालत नाही. इथे रेड कॅन्डल असायला हवी होती. हा 3 कॅन्डलचा बंच असतो बरं का. चला अजून कुठे आहे का बघूयात. नाही आहे. इथे कुठे आहे का? नाही आहे. इथे कुठे आहे का? नाही आहे. नाही आहे. इथेही नाही आहे. बनली तर बनणार नाही तर उगाच कशाला बघायचं आपण. इथे कुठे आहे का सपोर्ट? नाही आहे. इथे कुठे नाही आहे. इथे कुठे आहे का? नाही आहे. इथे इथे ही दिसते. इथे बघूयात आपण. नाही, इथे पण नाही आहे. इथे आपला सपोर्ट दिसतोय, पण इथे आहे का? इथे पण नाही आहे. अजून कुठे बघूयात, बनते का? रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल नाही आहे. इथे कुठे आहे का? नाही आहे. अजून कुठे आहे का बघूया इथे. हां बघ, इथे मस्त आहे. ही आहे सपोर्ट. ठीक आहे, हा पूर्ण सपोर्ट आहे. ठीक आहे, मार्केटने रेड कॅन्डल बघा, रेड कॅन्डल झाली, त्याच्यानंतर ही कन्सोलिडेशन झाली आणि त्याच्यापेक्षा मोठी ही बघा, ही त्याच्यापेक्षा मोठी झाली कॅन्डल. म्हणजे 50,485 ला ब्रेक केला आणि मार्केट वरती गेलं. ते किती आहे? 3.25च्या वेळेस. ठीक आहे, मग पण दुसऱ्या दिवसासाठी पण ती कॅन्डल कधी कधी वर्क करत असते. ओके, चला बघूया पुढे. शोधावं लागतं, बॅक टेस्ट करावं लागतं. तुम्ही सुद्धा बॅक टेस्ट करा, कमेंट सुद्धा करा. काही प्रॉब्लेम असतील तर नक्की सांगा, म्हणजे त्याप्रमाणे अजून वेगळ्या पद्धतीने सांगता येईल. पण शिकून ट्रेडिंग करा, कशीही ट्रेडिंग करू नका. इथे अजून कुठे आहे का? हां, आपण याला म्हणू शकतो बघा, ही आहे, हा आहे आपला सपोर्ट. हां, आदल्या दिवसाचा सपोर्ट आहे आणि सपोर्टच्या इथंच बघा ही पण बनली. पण इथं प्रॉब्लेम आहे की ग्रीन कॅन्डल थोडीशी छोटी झाली, त्याच्यामुळे नाही आहे. पण ही बघा, ही छान अशी झालेली आहे. 5 मिनिटाची कॅन्डल आहे बघा, रेड कॅन्डल आहे. थांबलं मार्केट. ग्रीन कॅन्डल झाली आणि 984 टू 084 984 084 100 पॉईंट मिळाले. म्हणजे ऑप्शनच्या चार्टवर जसा जसा गेला त्याच्यावर डिपेंड आहे ऑप्शनचा चार्ट कसा. म्हणजे मार्केट खूप फास्ट जातं तर ऑप्शनचा चार्ट फास्ट जातो. अजून इथे कुठे आहे का बघूयात. सपोर्ट नाही आहे, नाही आहे. ठीक आहे, आता आपण ना एका मिनिटावर बघूयात जवळपास कुठे आहे का. 5 मिनिटाची कॅन्डल होती, आता आपण एका मिनिटावर बघू. एका मिनिटावर ही होते का. ठीक आहे, इथे कुठे आधी. हां, आज खूप मार्केट पडलं. मी रेकॉर्डिंग करतोय फ्रायडेला. खूप मार्केट पडलं बघा, खूप म्हणजे खूप मार्केट पडलं. पण पडताना म्हणजे एक एक एंट्री इथं होत होती. ठीक आहे, बेअरिश एंगल्फिंग आणि इथे कुठेच एंट्री झाली नाही. पुन्हा एक एंट्री जर तुम्ही अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली असती, रेजिस्टन्स ब्रेक केला म्हणून तुम्ही एंट्री घेतली असती, तर ही एंट्री झाली असती. बाकी तुम्ही कुठेही तुक्का मारला म्हणजे मार्केट पडतच आहे आणि कुठेही एंट्री घेतली आणि तुम्ही थांबलात आणि तुम्हाला प्रॉफिट झालं, फार चुकीचं आहे बरं का ते. म्हणजे मग ती सवय लागून जाते.
कुठे एंट्री घ्यायची कुठे, आणि मार्केट असं वन वे जातच नाही. वन वे हा गेला, वरती गेला, खाली आला, लोवर लो बनवत खालती आला. ठीक आहे, कुठे एंट्री घेतली, समजा तुम्ही इथं एंट्री घेतली असेल, इथं 51,201ला तुम्हाला लॉस दाखवला असेल, तुम्ही थांबला असाल, मार्केट खाली आलं, इथपर्यंत तुम्ही थांबला असाल, तुम्हाला छान प्रॉफिट दिसला असेल. पण मार्केट असं कधीच नसतं. मार्केट कसं असतं बघा, मार्केट वरती जातं, परत खाली येतं, परत वरती जातं, परत खालती येतं, आणि मग वरती जातं, परत खालती येतं, वरती परत जात नाही, आणि खालतीच येतं, असंही होतं. किंवा तुम्ही दुसरा जो बघाल कुठलाही ह्याच्या विरुद्ध आहे, पण मला ते सांगा वाटलं बघून, म्हणून मी सांगतो तुम्हाला. म्हणजे आपल्या टॉपिकच्या थोडंसं वेगळं आहे. 2 मिनिटं बघा. तर कधी कधी मार्केट बघा खाली आलं तर कंटिन्यूस खाली येत नाही, त्याच्यामध्ये वरती जातं आणि खूप स्टॉप लॉस मग हिट होतात, आणि कधी कधी एका साईडला येत नाही, ते वरतीच जात असतं, आणि मग खूप लॉस होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, मग शक्यतो आपला स्टॉप लॉस जो आहे तो बघून एंट्री करा. ठीक आहे, चला आपण परत बॅक टू टॉपिक. सपोर्ट कुठे आहे का बघूया. सपोर्टच भेटेना, सगळे सपोर्ट तोडलेत मार्केटने. सगळीकडे लाल 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 झालेलं आहे. ते कुठे आहे का, नाहीये. इथे कुठे आहे का, नाहीये. खूप छोटे छोटे कॅन्डल्स बनतात ते. इथे कुठे आहे, इथे ही नाहीये. ते कुठे बघूया, ही पण नाहीये. इथे कुठे बघूया, ही पण नाहीये. इथे कुठे आहे का बघूया. रेड आहे छोटीशी, ग्रीन मोठीशी, नाहीये. एका मिनिटावर खूप फार कमी झाल्यात, म्हणजे माझ्या मते 5 मिनिटावरच आपल्याला तो जो पॅटर्न आहे तो बघायला मिळेल. इथे झाला आहे, इथे खूपच मोठी झालेली आहे ग्रीन कॅन्डल. रेड कॅन्डल छोटी आहे आणि ग्रीन कॅन्डल खूपच मोठी आहे. बघूयात अजून. ठीक आहे, तर 5 मिनिटावर छान अशा कॅन्डल्स बनतात ते, एका मिनिटापेक्षा. बघितलं मी सपोर्टच्या इथे खूप वेळा, पण तशा कॅन्डल बनत नाही आहेत. 5 मिनिटावर तुम्ही बघाल तर आपण बघितलं आता ते छान छान अशा कॅन्डल बनल्यात. ठीक आहे, एका मिनिटापेक्षा. तर हे आहे आजचा आपला म्हणू शकतो आपण याला मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टारचा हा सेटअप. ठीक आहे, तुम्हाला कुठे अजून काही प्रश्न असतील तर नक्की आपला यूट्यूबचा चॅनल आहे, तिथे तुम्ही विचारू शकता. काहीही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. ठीक आहे, चला. आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही शिका, आपल्या मित्रांनाही शिकायला द्या. थँक्यू.